कर्जमाफी आमच्या हक्काची शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्याचं नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आज निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना जय शिवराय. आज संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही बैलगाडी घेऊन जाणार होतो, परंतु या सरकारने आम्हाला थांबवण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय. जसं म्हणतात ना, सरकार आमसे डरती है, पुलिस को आगे करती है, या व्यक्तीप्रमाणे जे आज केलं. परंतु आम्ही आज जाणार का? आम्ही काही दुसरं काही मागत नाहीये सरकारला. आम्ही फक्त आमच्या मागण्या एकच की जे ऑनलाईन खत विक्री चालू केलंय ते बंद करावं, तात्काळ बंद करून ऑफलाईन खत विक्री चालू करावी, व जी कर्जमाफी त्याची शेतकऱ्यांना न परवडल्यासारखी म्हणजे बोटावरती मोजण इतक्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ती सरसकट करावी. त्यातल्या ज्या जाचकाठी आहे त्या कॅन्सल करून त्या बंद करून सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, आत्महत्या थांबतील. यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी जातोय आणि बैलगाडी घेऊन जातोय. मग आम्हाला थांबवलं, काही केलं, आमच्यावरती गुन्हा दाखल झाला तरी चालेल, परंतु आज आम्ही बैलगाडी घेऊन जे शेतकऱ्याचं वळण आहे, सरकारने जाहीर केलंय ना पेट्रोल डिझेल यासाठी गाड्या वापरू नका, मग आम्ही शेतकऱ्यांचं जे वळण आहे ते बैलगाड्या घेऊन जातोय. म्हणून आज माझी सरकारला विनंती राहील की तुम्ही याचा गांभीर्याने विचार करून सरसकट कर्जमाफी लवकरात लवकर जाहीर करावी व तात्काळ आजच्या आज निर्णय घेऊन जे ऑनलाईन खत विक्री आहे ती बंद करावी व ऑफलाईन चालू करावी. पंढरीनाथ गोरसे पाटील, संस्थापक अध्यक्ष, संघर्ष शेतकरी संघटना.